नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना घरामध्ये आमचे दोन्ही बेड येणार होते. तर म्हटलं त्याची पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावी. बेड कितीला पडले, कोणतं मटेरियल आहे आणि काय साईज आहे ते सगळं मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर हे जे बेड आहेत ना, हे आम्ही इथे एक लोकल शॉप आहे. खूप छान वुडन क्वालिटीचं मटेरियल त्यांच्याकडे मिळतं. त्यांच्याकडून ऑर्डर केला होता. तर हा गुजरातमधून पूर्ण म्हणजे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते गुजरातवरून होऊन आलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण बेडचा जो कलर आहे तो बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मटेरियल सांगतेच. पण क्वालिटी वाईज आणि पूर्ण सगळं तुम्ही जर डिझाईन बघितली तर आम्हाला जसा हवा होता तसाच बेड रिसीव झालेला आहे. तर आम्ही आहेत ना 2 बेड ऑर्डर केलेले आहेत. तर एक आहे तो किंग साईज आहे आणि किड्ससाठी मी क्वीन साईज बेड ऑर्डर केलेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे म्हणजे आरुष आणि स्पृहासाठी म्हणून 2 असे बेड सेपरेट करण्यापेक्षा एकच क्वीन साईज असा बेड घेतलेला आहे. तर ह्या बेडवरची जर तुम्ही इथे डिझाईन बघितलीत आणि आत्ता ही जी डिझाईनचे पॅटर्न्स आहेत त्या पद्धतीचा बेड घेतलेला आहे. आणि कॉस्ट वाईज जर बघितलं तर मी सगळंच तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते. पण तुम्ही आत्ता जर बेडचा लुक बघितला तर तुम्हाला खरंच हा बेड जो आहे ना नक्की आवडेल. आणि ह्याची जर मी तुम्हाला कॉस्ट सांगितली, तुम्ही एक कॉस्ट इमॅजिन केली असेल, पण त्याच्यापेक्षा खूप स्वस्तात असे हे जे बेड आहेत ते मिळालेले आहेत. तर माझं जे ऑलमोस्ट फर्निचर आहे ना त्या कलरला मॅच करण्यासाठीच मी हा कलर चूज केलेला आहे. तर हे जे बेड आहे हा शीशम वूडचा आहे. हे पूर्ण जे तुम्हाला वर्क दिसतं हे शीशम वूडवरतीच खूप छान दिसतं आणि शीशम वूडमध्ये जनरली 2 कलर असतात. त्याच्यामधला आम्ही हा कलर सिलेक्ट केलेला होता. तर हे जे बेड आहेत ना ते आम्ही विदाऊट स्टोरेज घेतलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल खाली पूर्ण ब्लँक आहे. तर माझी जी गादी तुम्हाला दिसते ती गादी आहे ना आम्ही पूर्ण एकच किंग साईजमध्ये बनवलेली नाही आहे. त्या सिंगल अशा 2 गाद्या आम्ही एकत्र बेडला लावतो की जी बरोबर किंग साईज बेडला फिट होऊन जातात. म्हणजे आम्हाला जर कुठे कधी सेपरेटली जर बेड वगैरे काही ठेवायचं असेल तर काही प्रॉब्लेम नको म्हणूनच आम्ही अशा सेपरेटली 2 गाद्या बनवून घेतलेल्या आहेत. तर ह्या ज्या गाद्या आहेत म्हणजे हँडल करायला देखील इझी पडतात. तर जर तुम्ही पण गादी म्हणजे तुम्हाला पण बनवून घ्यायची असेल ना तर मी तुम्हाला हाच ऑप्शन देईन की तुम्ही किंग साईजमध्ये 2 सेपरेट सिंगल गाद्या बनवून घ्या की ज्या आपल्याला इझिली आपण इकडे तिकडे मूव्ह करताना व्यवस्थित आपल्या त्या गाद्या मूव्ह होतात अशा तुम्ही करून घ्याव्या असं मला वाटतं. तर इथे तुम्ही जर बघितलात ना बेडला वरती पण डिझाईन आहे वरच्या सेक्शनला आणि खाली देखील थोडीशी डिझाईन आहे. त्याच्यामुळे बेडचा जो लुक आहे ना तो थोडासा असा लक्झरी लुक आलेला आहे. आणि जर तुम्ही कुठला पण मटेरियल घेत असाल वुडनचं पण त्याला जर फिनिशिंग तुम्ही या कलरमध्ये घेतलीत ना तर एकदम रिच लुक येतो. तर आता सांगायचं झालं तर ह्या गाद्यांबद्दल, तर या गाद्यांना आहे ना मी पहिलेच एक कव्हरिंग करून घेतलेलं आहे. त्या दोन्ही गाद्यांना मी ऑलरेडी कव्हर टाकलेले आहेत. त्याच्यामुळे गाद्या माझ्या जरी कितीही घाण झाल्या ना तरी वरचं कव्हर आपण क्लीन करू शकतो. म्हणजे पूर्ण कव्हर काढून धुवू शकतो अशा पद्धतीचे मी कव्हर लावून घेतलेले आहेत. तर हे जे दोन्ही बेड घेतलेले आहेत ते आम्ही इथे एक लोकल शॉप आहे वुडन स्ट्रीट म्हणून, तिथून घेतलेले आहेत. तर वुडन स्ट्रीटचं जे वुडन मटेरियल आहे ते तुम्हाला जसं म्हणजे रिझनेबल प्राईसपासून हाय रेटपर्यंत त्यांच्याकडे बेड तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. त्यांची ऑनलाईन साईट्स देखील आहेत. जर तुम्हाला पण बाय करायचे असतील तर तुम्ही नक्की बाय करू शकता. तर हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला बेड आहे तो शीशम वूडचा आहे. तर शीशम वूडची जी क्वालिटी आहे फर्निचरची ती खूप छान आहे. म्हणजे एकदम घरामध्ये पूर्ण रिच लुक येऊन जातो. तर आता मला एक सेंटर टेबल देखील घ्यायचा आहे. तर तो मी जेव्हा घेईन तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर हा जो बेड आहे तो आम्हाला काहीतरी 26,000ला पडलेला आहे किंग साईज. आणि क्वीन साईजची प्राईस देखील मी तुम्हाला सांगते. पण नंतर आम्हाला हे दोन्ही पण डिस्काउंट करून थोडा अजून कमी रेट लागला होता. तर या बेडची प्राईज आहे 26,000 26,000. तर आम्हाला ओके वाटला कारण मटेरियल देखील तसंच आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. आणि तुम्ही विथ स्टोरेज घेत असाल तर त्यांच्यामध्ये थोडं जास्त काहीतरी प्राइजेस आहेत. पण मला काही डिटेलमध्ये माहिती नाही आहेत. पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही
त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. जर मला त्यांची वेबसाईटची लिंक मिळाली तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन. आणि तुम्ही लोकं मला दरवेळेस विचारता की बेडशीट्स कुठून घेते, तुझ्या बेडशीट्स खरंच चांगल्या आहेत. तर ह्या सगळ्या माझ्या बेडशीट्स आहेत ना, ह्या सगळ्या प्युअर कॉटनमध्ये आहेत. मी जनरली प्युअर कॉटनच्याच बेडशीट यूज करते. तर ही मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती आणि आता मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं मी ही यूज करते. तर या बेडशीटची लिंक जर मला मिळाली तर मी नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. प्युअर कॉटन बेडशीट आहे, खूप छान आहे. त्यानंतर आज आहे ना, मी आता माझ्या बेडवरती डोहर टाकते. तर हे जे डोहर आहेत ना, हे डबल साइडेड आहेत, म्हणजे तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता असे आहेत. माझं ब्लँकेट तर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही बघितलंत ना, पूर्ण ऑलमोस्ट घरामध्ये फ्लॉरल डिझाईनचं सगळं काही आहे. मला खूप आवडतं फ्लॉरल डिझाईन. तर माझी जी बेडशीट आहे ती देखील फ्लॉरल आहे आणि हे जे डोहर आहे ते देखील फ्लॉरल आहे. तर याच्यावरती आहेत ना 2 वेगळ्या म्हणजे एकदम कॉन्ट्रास्ट डिझाईनमध्ये हे जे डोहर आहे ते मी घेतलेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल दुसरी जी साईड आहे ती पूर्ण चेक्स डिझाईनमध्ये आहे, तर ती देखील खूप सुंदर दिसते. तर हा शीशम वूडचा बेड विदाऊट स्टोरेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आता आपण आरुषच्या बेडरूममध्ये जो आम्ही बेड ऑर्डर केलेला होता तो मी तुम्हाला आता दाखवते. तर याचा देखील मटेरियल शीशम वूडचंच आहे. फिनिशिंग देखील सेम आहे, कारण ऑलमोस्ट फर्निचर या कलरमध्ये होतं, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पण जे बेड आहेत ते याच कलरमध्ये छान दिसतात त्याच्यामुळे घेतले होते. तर दोन्ही जे बेड आहेत त्याचे जे हेडबोर्ड्स तुम्ही बघितले त्याचं डिझाईन मी थोडंसं वेगळं घेतलेलं आहे. कारण हे जे डिझाईन आहे ना ते थोडंसं म्हणजे सिंपल डिझाईन घेतलेलं आहे, म्हणजे मुलांसाठी हे जे डिझाईन आहे ते परफेक्ट आहे त्याच हिशोबाने घेतलेला आहे. तर हा जो बेड आहे तो देखील विदाऊट स्टोरेज आहे. तर माझा जो जुना एक बेड आहे तो क्वीन साईजमध्येच होता. त्याची परफेक्ट मॅट्रेस होती आणि ती मॅट्रेसला बिलकुल पण काही झालेलं नाही, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही मॅट्रेसला मी कवर्स टाकून घेतले होते. मॅट्रेसला माझ्या बिलकुल पण काही झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ती जी मॅट्रेस होती ती क्वीन साईजची होती, म्हणून पण आम्ही हा जो बेड आहे तो क्वीन साईज घ्यायचा विचार केला. नाहीतर मग आम्हाला मॅट्रेस देखील चेंज करायला लागली असती, पण आमची मॅट्रेस खूप चांगली होती त्यामुळे आम्ही मग हा जो बेड आहे तो क्वीन साईजमध्येच प्रेफर केला. तर बेडमध्ये मेन आहे आपला जो कम्फर्ट आहे तो, तर मॅट्रेस तर आमची कम्फर्टेबल आहे, पण बेडची जर तुम्ही हाईट बघितली तर हाईट वाईज देखील बेड एकदम परफेक्ट हाईटमध्ये, म्हणजे किड्ससाठी म्हणा किंवा आपल्यासाठी म्हणा एकदम कम्फर्टेबल हाईटमध्ये बेड आहेत. खूप छोटे जर तुम्ही हाईट घेतली तर बसायला आणि उठायला खूप प्रॉब्लेम होतो. तर ही जी हाईट आहे ही हाईट मला तरी परफेक्ट वाटते आणि दोन्ही पण बेड्सची हाईट सेम आहे. म्हणजे जर एकत्र कनेक्ट करून ठेवले तरी देखील हाईट एकदम सेम राहिली पाहिजे, त्याच हिशोबाने दोन्ही बेडची हाईट सेम आहे. आणि आजकालच्या फॅशनमध्ये हे जे हेडबोर्ड्स आहेत ना हे खूप छान दिसतात, म्हणजे आपण जितक्या पण पिलो जरी ठेवल्या तरी त्या हेडबोर्ड्सने खूप छान असा लुक येतो. तर ते एक थोडंसं आम्ही इथे ह्या बेडला पण लावून घेतलेलं होतं. तर हा जो बेड आहे हा विदाऊट स्टोरेज शीशम वूडचा या कलरमध्ये आम्हाला 15,000ला पडलेला आहे. तर विदाऊट स्टोरेज जर तुम्ही बेड घेत असाल ना तर म्हणजे कॉस्ट खूप कमी होते. तर म्हणजे आमच्यासाठी तरी ही कॉस्ट खूप कमी होती, म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आमचं बजेट थोडंसं हाय जाईल बेडच्या बाबतीत, पण तसं झालेलं नाही. आम्हाला जसा हवा होता आणि बजेटमध्ये बसणारा असा बेड आम्ही घेतलेला आहे. तर माझं जे पुण्याचं घर आहे ना तिथे पण आम्ही बेड बनवून घेतले होते, पण जर आपण बेड बनवून घेतले ना तर ते आपल्याला बिलकुल पण हलवता येत नाहीत, कारण आम्ही तो जो बेड बनवून घेतला होता तो बेडरूममध्येच बनवून घेतला होता. सो तो आम्हाला आत्तापर्यंत म्हणजे कधीच हलवता आला नाही आहे, तो तिथेच आहे. म्हणून आम्ही इकडे असा विचार केलाच नाही की बाबा आपण हे जे बेड आहेत हे आपण असे पूर्ण डिसमॅन्टल होतील, ह्याच हिशोबाने आम्ही हे दोन्ही पण बेड करून घेतलेले आहेत. तर इथे आता मॅट्रेस टाकून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. मी मॅट्रेसला ऑलरेडी कवर आहे, त्याच्यावरती देखील एक मी कवर टाकलेलं आहे, कारण मुलांमुळे मॅट्रेसला आपण म्हणजे किती पण बोललं व्यवस्थित ठेवा तरी प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती डबल एक कव्हर जे आहे ज्याला इलास्टिक आहे व्यवस्थित बसतं. थोडंसं साईज या कव्हरची जास्त आहे पण छान आहे. तर हे जे कव्हर आहे ते मी IKEAमधून घेतलेलं आहे. क्वालिटी याची देखील प्युअर कॉटन आहे आणि ही पण बेडशीट तुम्ही बघितली तर ही देखील मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेली आहे. ही देखील प्युअर कॉटनमध्येच आहे बेडशीट. प्युअर कॉटनमध्ये बेडशीट घेतली ना
तर ती व्यवस्थित बसते, म्हणजे बिलकुल हालत नाही आणि लहान मुलांसाठी अशाच बेडशीट कम्फर्टेबल असतात. सो माझ्या सगळ्या बेडशीट्स ज्या आहेत त्या प्युअर कॉटनमध्येच आहेत. तर हे बघा, हे जे मॅट्रेस प्रोटेक्टर आहे जे तुम्हाला दिसतंय, ह्याला व्यवस्थित इलास्टिक आहे आणि ह्या इलास्टिकमुळे आहे ना तुमची जी मॅट्रेस आहे, म्हणजे आता माझी जी मॅट्रेस आहे ती क्वीन साईजची आहे आणि मला असं वाटतं हे जे कवर आहे ते किंग साईजचं आहे, त्याच्यामुळे थोडासा असा इश्यू होतो. पण तरी लहान मुलांसाठी हे व्यवस्थित वाटतं मला, त्याच्यामुळे मग मी हे दोन्ही देखील टाकून घेतलेलं आहे. तर आपली जी गादी आहे ना ती आपल्या कम्फर्टसाठी, म्हणजे ज्यांना बॅक पेन वगैरेचे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी आपण व्यवस्थित विचार करून घेतलेली असते. तर माझी ही मॅट्रेस तशाच पद्धतीची आहे. खूप छान क्वालिटी आहे आणि आत्ता जर आपण मॅट्रेस घ्यायला गेलो तर खूप कॉस्टली येतात मॅट्रेस अशा. तर म्हणून मग मी ही जी मॅट्रेस आहे ना ती व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करते. तर खरंच म्हणजे जर तुम्ही मॅट्रेस घेत असाल, बनवून घेत असाल ना, तर तुम्ही सिंगलच्या 2 मॅट्रेसेस बनवून घ्या की ज्या आपल्या किंग बेडवरती बसून जातात. आत्तापर्यंत म्हणजे मी त्या घरातून इथे शिफ्ट झाले, भरपूर काय काय झाले, तरी देखील माझ्या दोन्ही पण मॅट्रेस कुठल्याही बेडवरती बसतील अशाच आहेत. तर असो, आता ही जी बेडशीट आहे ना ही देखील तुम्ही बघितलीत ना, प्युअर कॉटन आहे. तर याची देखील लिंक मला मिळाली तर मी नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन. तर असंच आता एक एक गोष्ट सेट होत चालली आहे आणि थोडंसं सेटल होतो आहे. तर हे बघा, आपण शिफ्टिंग म्हणतो तर फक्त सामान इकडचं तिकडे होत नाही, भरपूर गोष्टी असतात. इलेक्ट्रिसिटी आहे, गॅसची लाईन आहे, भरपूर काय काय गोष्टी असतात की ज्या मॅनेज करायला लागतात आणि ते सेट व्हायला आपल्याला बराच वेळ जातो. त्याच्यानंतर आपण ज्या आपल्या दरवाजाच्या फ्रेम्स आहेत, काही आपले होम डेकोरेशनच्या वस्तू आहेत, म्हणजे माझ्याकडे तरी बऱ्याच आहेत, म्हणजे असं मला वाटतं. पण जेवढ्या पण आहेत त्यांची मला जागा एकदा फायनल करायची आहे. ते झाल्यानंतर नक्की मी तुमच्यासोबत सगळं काही डिटेलमध्ये शेअर करेन. तर ही जी बेडशीट आहे ना त्याला जे पिलो कवर मिळालेलं आहे ना त्याच्यावरती चैन आहे. तर चैनमुळे आहे ना म्हणजे इझी पडतं. लहान मुलांसाठी असे पिलो कवर्स असणं खरंच खूप, म्हणजे मला तरी व्यवस्थित वाटतं. म्हणजे आपल्याला काही जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही. तर माझ्याकडे जे काही आहेत ना ते सगळे कम्फर्टरच आहेत. ब्लँकेट्स किंवा चादर मी काही घेत नाही, कारण मग ते प्रत्येक सीझनला चेंज करत बसा तर ते होत नाही. त्यापेक्षा एक कम्फर्टर घेतला की मग टेन्शन राहत नाही. तर शीशम वूडची जी क्वालिटी आहे, जर तुमच्याकडे पण बेड असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की क्वालिटी कशी आहे. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.